पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराला वेग आलाय। रांजणगावात पाचुनकर विरुद्ध पाचुंदकर ही लढत पाहायला मिळते। या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवार स्वाती पाचुंदकर यांनी जोरदार प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला। या प्रचारादरम्यान त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आणि यामध्येच शाश्वत उमेदवारांना खरं तर उमेदवारीच्या पक्षाच्या तिकिटावरती उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडलेला पाहायला मिळत आहे। पुणे जिल्ह्यातील अग्रभागी असणारी रांजणगाव औद्योगिक वसाहतील रांजणगाव गटामध्ये पाचुनकर विरुद्ध पाचुंदकर अशी लढाई पाहायला मिळत असली तरी भारतीय जनता पार्टीने मात्र या उमेदवारांनी प्रचाराची खरं तर रेलचेल पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत स्वतः उमेदवार आहेत, काय सांगाल? माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने दाखवलेला विश्वास। नक्कीच या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने मला अधिकृत उमेदवारी दिलेली आहे आणि जी उमेदवारी भेटली, ज्या पद्धतीने अनेक वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून जी विकास कामं केली, तीच विकास कामं जनतेसमोर घेऊन मी मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते। पाचुंदकर कुटुंब आणि राजकारण हे खरं तर गेल्या अनेक वर्षाचा, परंतु यंदाची निवडणूक पाचुंदकर विरुद्ध पाचुंदकर आहे, कसं पाहताय? लोकशाहीने सगळ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याच्यामुळे ती लढाई पाचुंदकर असू शकते किंवा दुसराही उमेदवार असू शकते, याकडे मी पाहत नाही। मी स्वतः भारतीय जनता पार्टीची उमेदवार आहे आणि जे काही आपण विकासाचं जाळं रवलंय त्याच्या जोरावरती ह्या सगळ्या माता भगिनी सोबत राहून आपलं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार, दोन्ही उमेदवार कसे निवडून येतील यासाठी कसोशीने प्रयत्न करताना मला दिसत आहेत। भारतीय जनता पार्टीने दाखवलेला विश्वास आणि जनतेच्या सेवा करण्याची निष्ठा याच भूमिकेतून प्रचारात नक्कीच यश मिळण्याची हमी या ठिकाणी उमेदवारांनी बोलून दाखवलेली आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।